नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गजानन ढवळे. मित्रांनो, हे पॉवर टिलर मी आज घेतलेले आहे. याची किंमत मला जी पडली आहे ती 85,000 रुपयाला मला हे पडलेले आहे. आणि छोटे छोटे शेतकरी वर्ग जे असतात त्यांना ट्रॅक्टर घेणे परवडत नाही, त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे असे उपकरण आहे. हे बघू शकता, ही माझी आंबा बाग आहे आणि या आंबे बागेमध्ये मला मशागतीसाठी या अशा उपकरणांची आवश्यकता असते. आता माझ्याकडे मी बैल वगैरे सांभाळू शकत नाही किंवा माझ्याकडे तेवढा वेळ नसतो आणि एवढीशा बागेसाठी बैल सांभाळणं शक्य होत नाही छोट्या शेतकऱ्यांना. त्यांच्यासाठी हे मशीन एकदम उपयुक्त असे आहे. किंवा बरेच शेतकरी असे असतात ज्यांची शेती ही मध्यभागी असते आणि चहूबाजूने त्यांना रस्त्याची अडचण असते. मग त्यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टर वगैरे येऊ शकत नाही. अशा ठिकाणी हे मशीन जे आहे ते अत्यंत उपयुक्त असे आहे. अनेक सरकारी योजना आहेत, तर त्या योजनेद्वारे तुम्ही अर्ज करू शकता. जसे की महा-डी-बी-टी अंतर्गत मी यासाठी अर्ज केलेला होता आणि त्या अनुषंगाने त्या मार्फत मला हे पॉवर टिलर मिळालेले आहे. हे बघू शकता, कपाशी आणि आंब्याची जी माझी बाग आहे, आंबा बागेमध्ये मी कपाशी हे आंतरपीक घेतलेले आहे. त्यामध्ये खूप जबरदस्त असे हे काम करते. ट्रॅक्टरलासुद्धा एक वेळ हे फेल करते. एवढे छान मशागत हे करते. फक्त याचे काही प्लस पॉईंट आहेत तर काही निगेटिव्ह पॉईंट देखील आहेत. म्हणजे काही फायदे आहेत तर काही नुकसान देखील आहेत. नुकसान त्याला म्हणता येणार नाही, परंतु हे चालवणे हवे तेवढे सोपे नाही. हे बघू शकता, याला चालवण्यासाठी खूप अशी ताकदीची गरज असते आणि यामध्ये सुद्धा अलग अलग व्हरायटी असतात, अलग अलग व्हर्जन असतात. अलग व्हर्जन असे असतात की त्यामध्ये समोर चाक लावले असते आणि त्याला तुम्ही उचलून घ्यायची गरज नसते. फक्त मागच्या बाजूने वरती करायचे आणि त्याचा जो भार आहे तो वरच्या समोर लावलेल्या चाकावरती द्यायचा. म्हणजे तुम्ही त्याला एकदम सहज असे दुसऱ्या तासामध्ये नेऊ शकता. आता मी यामध्ये ठिबक टाकलेले आहे. जर याला दुसऱ्या लाईनमध्ये घ्यायचे असेल तर ठिबक तुटू शकते. त्यामुळे अलग व्हर्जन जे असते दुसरे त्याला समोर चाके असतात ते तुम्ही वापरू शकता. आणि सबसिडी मार्फत हे मिळाल्यामुळे हे मला महाग पडले आहे. तुम्ही जर विदाऊट सबसिडी घेणार असाल, विना सबसिडी घेणार असाल तर तुम्हाला हे 40-50 हजारापर्यंत मिळू शकते. हे आपले जे मशीन आहे 7 HP आहे आणि हे चालण्यास खूप असे जबरदस्त आहे. मी जे मशीन घेतलेले आहे ते 7 HP घेतले आहे. तुम्हाला हवे तसे तुम्ही कमी जास्त तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता. कपाशीमध्ये चालवू शकता, फळबागेमध्ये चालवू शकता. ज्याही पिके आहेत त्या बऱ्याचशा पिकांमध्ये तुम्ही याला चालवू शकता. आणि याचा जो रोटाव्हिटर आहे तो 2 फूट, 4 फूट, 8 फुटामध्ये उपलब्ध आहे. हे बघा, आंबा बागेमध्ये खूप चांगल्या प्रकारे चालत आहे. ही माझी कॅमेरा शूटिंग आहे. मी शेतामध्ये कॅमेरा लावलेला आहे. त्या कॅमेऱ्यामार्फत हे तुम्हाला हे दृश्य दाखवत आहे. आता मला हे दुसऱ्या लाईनमध्ये घ्यायचं म्हटलं तर इथं मी फाळी ठेवलेली आहे. खिडकीची जी फळी आहे ती फळी मला अशी समोर इथे ठेवावी लागते. नळीवरती जे ठिबकची नळी आहे त्या नळीवरती मला ही अशी फाळी ठेवावी लागते आणि त्या फाळीवरून याला मला क्रॉस करावे लागते. यामुळे माझे जे ठिबक आहे ते तुटणार नाही. परंतु ही फाळीसुद्धा कालांतराने हळूहळू खराब होऊन जाते, तुटून जाते. यासाठी तुम्ही दुसऱ्या व्हर्जनकडे जाऊ शकता ज्यामध्ये याला समोर चाकी असतात. समोर चाक असल्यानंतर तुम्ही त्याला मागून चाकावरती भार दिल्यानंतर सहज असे दुसऱ्या तासामध्ये नेऊ शकता. आणि यामध्ये थोडंसं व्हायब्रेशन वगैरे जास्त असते. याला तुम्ही दिवसभर चालवायचे म्हटले तर हातांना खूप त्रास होत असतो. आणि याचा आवाज मी सध्या कमी करून ठेवलेला आहे. कॅमेरा शूटिंग करत असल्यामुळे आवाज कमी करून ठेवलेला आहे. मोबाईलचा आवाज मी बंद केलेला आहे. नाहीतर एवढा आवाज असतो की बिलकुल दिवसभर चालवायचे म्हणजे अगदी काहीच ऐकू येत नाही. एवढा आवाज याचा जोरदार असतो.